तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आईस्क्रीमचा व्हिडिओ घेऊन मी आली आहे. आईस्क्रीम बरं का, फ्रोझन डेझर्ट नाही. फ्रोझन डेझर्ट आणि आईस्क्रीममधील फरक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आईस्क्रीमचं टेक्स्चर बघा, किती भन्नाट दिसतंय. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी अर्धा लिटर दुधासाठी प्रमाण दाखवणार आहे. आईस्क्रीम बनवण्यासाठी म्हशीचं घट्ट दूध लागतं. फुल फॅट बफेलो मिल्क. दूध अगोदर तापवलेलं नसावं. एका पातेल्यात दूध ओतून घ्यावं. दूध गरम व्हायला ठेवून एका बाउलमध्ये 1 टीस्पून GMS पावडर, 1/4 टीस्पून CMC पावडर, 1 टीस्पून कॉर्नफ्लॉवर व 1 टेबलस्पून मिल्क पावडर घालून घ्यावी. या सगळ्या पावडर छान मिक्स करून घ्याव्या. या सगळ्या पावडर घेताना त्या दाबून भरू नये. स्पून भरल्यानंतर वरती आलेली एक्स्ट्राची पावडर बोटाच्या मदतीने काढून घ्यावी. ही सगळी प्रोसिजर होईपर्यंत दूध कोमट झालेलं असेल. आता या बाउलमध्ये थोडं कोमट दूध घालून छान मिक्स करून घेऊयात. या मिश्रणाच्या गुठळ्या होऊ देऊ नये. आता या कोमट दुधात 7 टेबलस्पून साखर घालून घ्यावी. ट्रस्ट मी, एवढी साखर पुरेशी होते. ही साखर छान विरघळून घ्यावी. GMS व CMC पावडर तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात मिळून जातील. डीमार्टमध्ये सुद्धा या अवेलेबल आहेत. ऑनलाईन सुद्धा तुम्हाला या मिळून जातील. कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर तर आपल्या घरात असतातच. GMS CMCचा 1 पॅक परचेस केला की एका उन्हाळ्याच्या सीझनचा आईस्क्रीम आरामात होईल. आता इथे बघा, दुधाला छान उकळी आली आहे. आता यात बाउलमधील मिश्रण घालावे व छान हलवत लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यावे. कॉर्नफ्लॉवर व मिल्क पावडर असल्यामुळे मिश्रण तळाला चिकटू शकते. त्यामुळे हे सारखे हलवत छान शिजवून घ्यावं. या मिश्रणाला छान 2 ते 3 उकळ्या येऊ द्याव्या. गॅस बंद करून हे पातेले स्टँडवर उतरवून ठेवावे व सारखे हलवत गार करावे. त्यावर साय येऊ देऊ नये. मिश्रण रूम टेम्परेचरला आल्यावर मी ते काय आईस्क्रीम टीनमध्ये ओतून झाकण लावून फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवले आहे. इथे तुम्ही कुठलेही एअरटाईट कंटेनर किंवा प्लास्टिक कंटेनर सुद्धा वापरू शकता. कमीत कमी 7 ते 8 तास हे मिश्रण फ्रीज करून घ्यावे. मी हे ओव्हरनाईट फ्रीज केले आहे. कंटेनर फ्रीझरमधून बाहेर काढून 1 मिनिटभर नॉर्मल होण्यासाठी ठेवावे. इथे तुम्ही बघू शकता, अगदी बर्फ झालाय याचा. मला बटरस्कॉच फ्लेवरची आईस्क्रीम बनवायची असल्यामुळे मी इथे चिक्की क्रश करून घेतली आहे. इथे तुम्ही बटरस्कॉचचे प्रलाइन क्रश करून सुद्धा वापरू शकता. फ्रीज झालेलं मिश्रण बीट करायला सोपं जावं यासाठी मी त्याचे पीसेस करून घेतले आहे. त्यानंतर हे पीसेस एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यावे. लक्षात ठेवा, इथे मिश्रणाचा बर्फ असतानाच त्याला बीट करायचे, म्हणजे त्यात एअर फॉर्मेशन होऊन आईस्क्रीम एकदम सॉफ्ट व फ्लफी होते. मिश्रण मेल्ट झाल्यावर जर तुम्ही बीट करायला गेलात तर त्यात एअर फॉर्मेशन होणार नाही. इथे तुम्ही बघू शकता, मिश्रणाचा कलर व टेक्स्चर दोन्हीही बदलत चाललंय. हे मिश्रण 6 ते 7 मिनिटं छान बीट करून घ्यायचं. या स्टेजला तुमचं मिश्रण दुप्पट झालेलं असेल बघा. आता या बीट केलेल्या मिश्रणात 1/4 कप मेल्टेड व्हिपिंग क्रीम घालावी व 5 मिनिटांसाठी पुन्हा एकदा छान बीट करून घ्यावं. इथे व्हिपिंग क्रीम कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे तर घालू शकता, अदरवाईज स्किपही करू शकता. व्हिपिंग क्रीममुळे आईस्क्रीम बराच वेळ स्टेबल राहते व त्याची टेस्टसुद्धा एनहान्स होते. आईस क्रिस्टल्सही फॉर्म होत नाहीत. इथे तुम्ही आईस्क्रीमची कन्सिस्टन्सी व सॉफ्टनेस पाहू शकता. मला 3 फ्लेवरचा आईस्क्रीम बनवायचा आहे. यासाठी मी थोडे मिश्रण घेऊन त्यात 1/4 टीस्पून व्हॅनिला एसेन्स टाकून मिक्स करून घेतलं आणि एका कंटेनरमध्ये टाकून घेतलं. इथे तुम्ही बघू शकता, याच कंटेनरमध्ये आपण दुधाचे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवले होते. म्हणजे अर्धा लिटर दुधापासून तिप्पट आईस्क्रीम तयार होते. कंटेनर थोडा टॅप करून झाकण लावून मग फ्रीझरमध्ये फ्रीज होण्यासाठी ठेवावे. दुसऱ्या फ्लेवरचा आईस्क्रीम बनवण्यासाठी थोडंसं आईस्क्रीमचं मिश्रण घेऊन त्यात बटरस्कॉच इमल्शन टाकावे. इमल्शन अवेलेबल नसल्यास 1/4 टीस्पून बटरस्कॉच इसेन्स व थोडा येल्लो कलर टाकावा. हे मिश्रण छान फेटून घ्यावे. या मिश्रणात क्रश केलेली चिक्की घालून पुन्हा एकदा फेटून घ्यावे. मिश्रण सेट करण्यासाठी मी इथे एअरटाईट ग्लास कंटेनरचा यूज करत आहे. त्यानंतर त्यावर थोडी क्रश केलेली चिक्की पसरवून घेऊन टॅप करून झाकण लावून पुन्हा एकदा सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवावे.
तिसऱ्या फ्लेवरचा आईस्क्रीम बनवण्यासाठी उरलेल्या मिश्रणात 1/4 टीस्पून पिस्ता इमल्शन घालून ते छान बीट करून घेतले. त्यात थोडेसे क्रश केलेले ड्रायफ्रूट्स घालून मिश्रण एका केक टिनमध्ये ओतून घेतले. केक टिन टॅप करून घेतला. इथे मी वरतून पिस्ते घालायचे विसरले आहे, नंतर ते मी ॲड केले होते. त्यानंतर त्यावर क्लिंग रॅप लावून केक टिन अगदी सील करून घेतला. आईस्क्रीम सेट करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे असलेले जुने आईस्क्रीम बॉक्ससुद्धा वापरू शकता. हे सगळे कंटेनर मी 8 ते 10 तास फ्रीज करून घेतले. मला मान्य आहे ही थोडी लेंदी प्रोसिजर आहे, पण तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा. आईस्क्रीम टेस्ट केल्यावर ही सगळी मेहनत वर्थ इट असल्याचे वाटते. तुम्ही जे मार्केटमधून विकत आणता ते आईस्क्रीम नसून फ्रोझन डेझर्ट आहेत. एकदा कंटेंट चेक करून बघा. बहुतेक आईस्क्रीममध्ये व्हेजिटेबल फॅट किंवा नॉन डेअरी क्रीम असते. खूप कमी कंपन्या आईस्क्रीम्स बनवतात कारण त्याचं शेल्फ लाईफ खूप कमी असतं. नॉर्मल टेम्परेचरला आईस्क्रीम लवकर मेल्ट होतं. फ्रोझन डेझर्ट मात्र खूप वेळ मेल्ट होत नाही. मी बऱ्याचदा दुधाचं मिश्रण एक्स्ट्रा बनवून फ्रीज करून ठेवत असते. जेव्हा पाहिजे तेव्हा थोडं काढून बीट करते व पुन्हा फ्रीज करते. आज मी दाखवलेली आईस्क्रीम आणि विकत आणलेले फ्रोझन डेझर्ट कम्पेअर करून बघा. तुम्हाला फरक नक्कीच दिसेल. आजची रेसिपी ट्राय केली आणि तुम्हाला आवडली तर चॅनलवर परत येऊन कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका थंड रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.